नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा खेळू करू शिकू या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील परिसरातील बागकाम हा भाग पाहिलेला आहे. परिसरामध्ये कोणकोणत्या भाज्या घेतल्या जातात ते आपण पाहिलेलं आहे. आणि घरामध्ये सुद्धा तुमच्या आई वेगवेगळ्या भाज्या बनवत असेल की नाही, तर तुम्ही जेवणामध्ये वांगी, बटाटा, गवार या भाज्या खाता की नाही. तर आता इथे एक शब्द कोड दिलेलं आहे बघा, माझी कृती, चला खेळ खेळू. तर या कोड्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या लपलेल्या आहेत. एक तुम्हाला इथे दाखवलेली आहे बघा, गाजर. गाजर तशा वेगवेगळ्या भाज्या आहेत, तर तुम्ही शोधायच्या आहेत आणि इथे लिहायचे. बघा इथे काय आहे, मेथी. तर इथे तुम्ही लिहू शकता मेथी. त्याचप्रमाणे बघा ही गवार. कुठली भाजी आहे, गवार. तर इथं आपण लिहू गवार, लिहिली गवार. परत इथे ते गाजर. तर आता दुसरी बघूया, ही भेंडी. काय आहे, भेंडी. भेंडी. तर यातल्या भाज्या शोधून तुम्ही लिहायच्या आहेत बघा. आता बघा इथे पण मी आता लिहित नाही, मी फक्त खुणा करून देते तुम्हाला. तुम्ही शोधून तिथे लिहायचं आहे की बघा काय आहे, कोथिंबीर. काय आहे, कोथिंबीर. आई टाकते ना भाज्या बनवते त्याच्यामध्ये कोथिंबीर. परत आता बघा, हा हे भोपळा. भोपळ्याची भाजी आई बनवते. आणखी काय बनवते आई, भोपळ्याचं हलवा बनवते ना, भोपळा. तर ह्या शोधून तुम्ही इथे लिहायचं आहे. भोपळा शोधायचं आणि लिहायचं आहे. यात बऱ्याच भाज्या लपलेत बघा इथे. आणखी काय आहे, वांगी. भोपळा पण कुठला भोपळा माहिती आहे, दुधी भोपळा. आपण दुधी लिहिलं नाही अगोदर, दुधी. दुसरा एक भोपळा असतो म्हणून काय, हा दुधी भोपळा. काय लिहिणार, दुधी. त्याच्या अगोदर काय लिहिणार तुम्ही, दुधी. दुधी भोपळा. समजलं. पुन्हा बघा, मटार. बघा मटारची भाजी करता तुम्ही, पुलाव करता मटारचा, ही मटार. आणखी काय आहेत, त्यात बऱ्याच भाज्या आहेत. गवार झाली. बघा इथे काय आहे बघा, तुमची आई चहामध्ये बघा एक प्रकारचं गवत असतं त्याचं टाकते, गवती चहा. काय आहे, गवती चहा. तुम्ही गवती चहा हे तुम्ही या इथे लिहा. ही जागा दिलेली आहे ना, याच्यामध्ये लिहा. तुम्ही काय करता, याच्यात फक्त खुणा करता, पण ह्या जागा दिलेल्या आहे त्या भरायच्या आहेत. प्रत्येक भाजीनं कोणकोणत्या भाज्या येते, समजलं का. बघा, तर हे नीट निरीक्षण करा, व्हिडिओ बघा आणि याच्यामधल्या भाज्याची नावं मला लिहून पाठवा. धन्यवाद.